तर उद्धव ठाकरेंना डिफेंड करण्यासाठी राज ठाकरे पुढे आले. मात्र कोस्टल रोडसाठी राज यांनी आमचं अभिनंदन केलं होतं असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात फडणवीसांनी वक्तव्य केलंय. तसंच उद्धव ठाकरे कोस्टल रोड का करू शकले नाहीत असंही राज यांनी विचारलं होतं असा दावाही फडणवीसांनी केलाय. मुख्यमंत्री म्हणतात की जे मुंबईत जन्माला आले ते आता म्हातारे झाले पण मुंबईसाठी काही करू शकले नाही. असं त्यांना असं वाटतंय. प्रश्न असा आहे की हा बघा, माझा आत्ता युती झालेली आहे शिवसेनेबरोबर. मला माझा स्वभाव पाहता मी ज्या गोष्टीला चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणणार आहे. कोस्टल रोडचं आखणी आणि कोस्टल रोडचं भूमिपूजन हे उद्धव ठाकरेंनी केलंय. फडणवीसांनी ह्याच्याबद्दल बोलू पण नाही. ते म्हणतात की माझं संकल्पना. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये भूमिपूजन बरोबर आहे हे म्हणत असेल की नाही नाही कोस्टल रोड आम्ही केला म्हणून. मग तसं मग बांद्रा बरेली सिलिंगचं भूमिपूजन गडकरींनी केलं होतं पण कम्प्लीट केलं काँग्रेसवाल्यांनी अशोक चव्हाणांच्या काळात. मग कुठे जात आहे खोलात. आणि भ्रष्टाचाराबद्दल ते का बोलतात मला कळलं नाही. मला शिंदे गेले आणि फडणवीस आले. आल्यावरती फडणवीसांनी शिंदेंनी केलेली टेंडर्स रद्द का केली हो? स्टे का दिला? मुख्यमंत्री. मला आनंद आहे की कुठेतरी आता उद्धवजींना डिफेंड करण्याकरता राज ठाकरे पुढे आलेले आहेत. कारण गेले 15 वर्ष उद्धवजींबद्दल ज्या ज्या शब्दांमध्ये राज ठाकरे बोललेले आहेत ती शब्द जर आठवलेत तर आपल्या लक्षात येईल. आता त्यांच्यासोबत राहायचं आहे तर राज ठाकरेंना म्हणावंच लागेल. नाही तर राज ठाकरेंना माहिती नाही याच्यापूर्वी कोस्टल रोडबद्दल मला आणि शिंदे साहेबांना त्यांनी हे दिलेलं आहे, बधाई दिलेली आहे. त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमचं स्वागत केलेलं आहे. त्यांनी आमचं कौतुक केलं आहे त्यांनी कोस्टल रोड करता. आणि का उद्धव ठाकरे करू शकले नाही हे विचारलं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, निवडणुकीमध्ये या गोष्टी असतात. पण बघा, कोण श्रेय घेते महत्त्वाचं नसतं, जनतेला कोणाचं श्रेय वाटतंय महत्त्वाचं असतं.